नमस्कार, तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि आज आपल्या सोबत आहेत करंजा लाड इथून आलेले ऋषिकेश काळे सर. बरोबर. तर इंजिनियर ऋषिकेश काळे असं म्हणलं पाहिजे, कारण गेल्या 7-8 वर्षापासून जरी ते या फील्डमध्ये काम करत असले तरी अतिशय उत्तम प्रोजेक्ट, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि भविष्यातही काही चांगले प्रोजेक्ट्स येऊ घातलेले आहेत. पण या संदर्भात सगळी त्यांच्याशी चर्चा करायची आहे. बिल्ड आयकॉन हा उपक्रमच आमचा असा आहे की ज्याच्यामध्ये इंजिनियर्सची काहीतरी सकारात्मक चर्चा घडावी आणि त्या चर्चेतून काहीतरी नवीन उत्पन्न व्हावं, अशी या सगळ्या उपक्रमामागची भूमिका आहे. तर तुम्ही त्याबद्दल आलात या उपक्रमात, त्याबद्दल तुमचे आभार. दुसरं, तुमचा कालच वाढदिवस झाला, त्यामुळे तुम्हाला वाढदिवसाच्याही मनपूर्वक शुभेच्छा. आणि अर्थात चर्चेला सुरुवात करण्याआधी पहिला प्रश्न असा विचारायचा आहे मला की तुमचं लहानपणी शालेय जीवन, कॉलेज आणि असं काय प्रेरणास्त्रोत होती की तुम्हाला असं वाटलं की सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये यावं? आपण कोणतरी एक रोल मॉडेल असतं, आयकॉन असतं, कोणतरी शेजार पाजारचे सांगतात किंवा काहीतरी पिढीजात बिझनेस असतो, असे वेगवेगळे फॅक्टर्स असतात. पण तुमचा असा कुठला फॅक्टर होता की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये यावं? सिव्हिल इंजिनिअरिंग साठी जायचं पहिलं कारण एकच, मी एकुलता एकच आहे घरात. सर्वांना मला जवळ ठेवायचं होतं आणि बाहेर जायचं नव्हतं. आणि माझा एक ड्रॉइंग चांगलं होतं, बिल्डिंग प्लॅन वगैरे जे होते तेव्हापासून त्याच्या एक तो एक फील्ड होता, तो एक कारण होता मला सिव्हिल मध्ये जायचं. बरोबर. आणि महत्वाचं तेच की बा घरून सर्व गोष्टी हँडल होतात आणि स्कोप खूप मोठा आहे, इथं थांबता येत नाही. तुम्हाला जेवढं मोठं करायचं असेल तेवढं मोठं तुम्ही या फील्डमध्ये करू शकता. बरोबर. मग तुमच्या शाळेबद्दल किंवा कॉलेजबद्दल काय सांगाल? कुठं तुम्ही इंजिनिअरिंग पूर्ण केलं? मी इंजिनिअरिंग नागपूरला पूर्ण केलं, तुळशीरामजी गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. त्याच्या आधी माझा डिप्लोमा झाला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ऑफ नागपूर, जीपी नागपूरला. 3 वर्ष मी तिथे होतो. त्याच्यानंतर मग माझं पुढचं शिक्षण नागपूरमध्येच तुळशीरामजी गायकवाड पाटील. ओके ओके, व्हेरी गुड. पण शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल प्रॅक्टिसला सुरुवात केली, मग तुम्ही आधी कुठं सर्व्हिस प्रॅक्टिस केली का इमिजिएटली स्वतःची काही कन्सल्टन्सी ओपन करण्याचा प्रयत्न? सुरुवातीला काही क्लासेस होते, क्लासेस कम्प्लीट केले. क्लासेस झाल्यानंतर मग मी आमचे सिनियर आहेत, मोस्ट ऑफ सिनियर आमचे जेवढे आहेत कारंजामधले, तर आर्किटेक्ट दिलीप दहागे सर, त्यांच्याकडे मी 3 वर्ष प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर मग त्यांचा एक्सपिरियन्स, मला जो काही एक्सपिरियन्स त्यांच्याकडून आलेला असेल तो घेऊन मी समोर 2019 पासून माझी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो पहिली जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस सुरू केली आणि जेव्हा पहिला प्रोजेक्ट घेतला, तर बऱ्याचदा असं होतं की जेव्हा पहिला प्रोजेक्ट घेतो तेव्हा बऱ्याचदा समोरच्याचा विश्वास नसतो, कारण तुमचा पहिलाच प्रोजेक्ट असतो, एक्सपिरियन्स नसतो. तर मग हा अनुभव कसा होता? सर, तो अनुभव थोडा टफच होता माझ्यासाठी, कारण की जेव्हा मी सरांसोबत काम करायचो तेव्हा भरपूर लोकांशी ओळख झालेली होती आणि त्यांनी मला त्यांच्या कामावर बघितलं होतं. आता भरपूर सारे काम सरांचे जे प्रोजेक्ट होते ते माझ्याकडनं, माझ्या एंडनी पूर्णतः त्यांना सक्सेसफुली करून दिलेले होते. तर ते त्यांना लक्षात येऊन गेलं. ते आल्यानंतर मग तो एक्सपिरियन्स बघून मला पहिलं माझं काम मिळालं. व्हेरी गुड. अच्छा, तो मागचा एक्सपिरियन्स तुम्हाला काम मिळाला. बरोबर. दुसरं, इंजिनिअरिंग करताना आपण बऱ्याचदा पुस्तकात टेक्नॉलॉजी बद्दल शिकत असतो, वाचत असतो, काही इम्प्लिमेंट पण करत असतो. पण जेव्हा आपण ऍक्च्युअल प्रॅक्टिकल मध्ये जातो तेव्हा ती टेक्नॉलॉजी थोडी बदललेली असते किंवा नवीन नवीन येतच राहतात. आता नुकतं AI पण येऊ घातलंय. तर या संपूर्ण टेक्नॉलॉजीच्या प्रवासात तुम्ही त्याच्याकडे कसं आत्मसात केलं, पुढची टेक्नॉलॉजी, किंवा कुठला नवीन कोर्स केला, किंवा त्याच्या आता कुठला कोर्स करावा असा वाटतोय? आता सर सध्या तरी मला इंटेरियर मध्ये थोडासा जास्त इंटरेस्ट येऊन राहिला. त्यामुळे मला इंटेरियर मध्ये जायचं, थोडंसं माझा तिकडे थोडा कल जास्त आहे. सध्या माझं एक्सटेरियर मध्ये माझं हँड आहे आणि प्लॅनिंग मध्ये माझा थोडा चांगला आहे. बरोबर. पण तेव्हा मग कुठले सॉफ्टवेअर्स किंवा हे वापरत होता तुम्ही? आणि आता तेव्हा मी रेविट आणि कॅड या दोनच्या बेसिसवर माझं आतापर्यंत वर्किंग तेच आहे. बरोबर. आणि याच्यानंतर सुद्धा माझं रेविटवर काम राहील. बरोबर. रेविट मध्ये पूर्ण काम होतं माझं, 3D पण होतं आणि 2D पण होतं. व्हेरी गुड. तुम्ही आता आपण प्लॅन बद्दल बोलतोय, तर प्लॅन हा माझ्या मते कन्स्ट्रक्शन मध्ये मेन आहे. प्लॅनिंग पाहिजे, तो डिझाईन पाहिजे. बिलकुल. पण बऱ्याचदा असं होतं की काम करताना प्लॅन मध्ये काही चेंजेस येतात, प्लॅन बदलावा लागतो किंवा कस्टमरची काही रिक्वायरमेंट वेगळी होते. तर मग प्लॅन किती महत्वाचा आहे आणि कसं तुम्ही तो पुढे नेता? सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही घर बांधत असाल तर मग तुम्हाला एक बेस म्हणजे एक कन्सेप्ट जो राहतो, तुम्हाला प्लॅनिंग म्हणजे घर कसं बनवायचं हे तुम्हाला पेपरवर जोपर्यंत तुम्ही उतरवणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते लक्षात येणारच नाही घर कसं बनणार. आणि आमच्याकडे फक्त एक अशी एक गोष्ट आहे, आम्ही व्हिज्युअलाइज करू शकतो जे प्लॅन बनणार आहे, आम्ही जे बनवतो आम्ही व्हिज्युअलाइज करतो की हे घर कसं तयार होणार आहे, आणि ते आम्ही कन्वे करतो घर मालकाला, म्हणजे ओनरला आम्ही कन्वे करतो किंवा ह्या प्रकारे तुमचं घर होणार आहे. आणि
प्लॅनिंग करताना सर्वात महत्वाचं म्हणजे आमची एक मीटिंग होते ओनर सोबत, आणि त्यांचे जे फॅमिली मेंबर आहेत ज्यांना इंटरेस्ट आहे त्या घरामध्ये, जो घर बनवताना ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे, मुलं मुली झाले, त्यांचे वाईफ झाली, ते झाले, आणि त्यांचे वडील वगैरे जे राहतात, त्यांच्या सर्वांशी आम्ही भेटून त्यांची रिक्वायरमेंट काय आहे बोलून, आम्ही 1 ते 1.5 तास त्यांच्याशी बोलून 1-2 मीटिंग करून त्यांच्याकडनं काढून घेतो. त्याच्यावर आम्ही आमच्या प्लॅनिंगची सुरुवात करतो. ते जेव्हा एकदा रिक्वायरमेंट त्यांच्या कम्प्लीट झाल्या त्या त्यांना आम्ही समजावून सांगतो. आणि चालू कामातही कधी कधी काय होते की बा समोरच्याला लक्षात येत नाही, प्लॅनवर लक्षात येत नाही, जेव्हा आपण ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन मध्ये जातो तेव्हा मग त्यांना लक्षात येत नाही हे थोडंफार हे होऊन आलं, तेव्हा मग आम्ही त्यांना जसं पाहिजे आहे, कारण की घर त्यांना तिथं राहायचं आहे, तर त्यांना जोपर्यंत ते सॅटिस्फाय होणार नाही तोपर्यंत आम्हाला त्यामध्ये चेंजेस शेवटपर्यंत करावेच लागतात. बरोबर. दुसरं रेसिडेन्शियल प्रोजेक्ट तुम्ही बरेच केले, तर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये एक नेहमीचा पॉईंट असतो कस्टमर कडून, ते म्हणजे बजेट थोडं कमी आहे किंवा एवढ्याच बजेटमध्ये बसवा. तर मग ते कसं तुम्ही मॅनेज करता, किंवा कुठल्या गोष्टी आहेत अशा की जेव्हा तुम्ही कस्टमरला सांगता की सर इथं बजेट थोडं बघू नका आणि इथं मी तुम्हाला पैसे वाचवून देतो, पण इथं मात्र थोडे पैसे द्यावे लागतील? बिलकुल. तर अशा ह्याच्यात फिनिशिंग मध्ये तर त्यांना जे त्यांचं डिझायर असतं ते आम्हाला अचीव करून द्यावंच लागतं. जे कॉस्ट कटिंग करायची आहे तर सिव्हिल वर्क मध्ये आम्हाला जिथं हात आमचा आहे किंवा नाही आम्ही इथं करू शकतो, त्यामुळे मग आम्ही तिथे त्यांना कळवतो की इथे आपण करू शकतो, तर तुम्हाला करायची इच्छा आहे का, किंवा आपण रेग्युलर मध्येच जाऊ, हे त्यांना आयडिया तेव्हा देऊन देतो. बरोबर. या सिव्हिल इंजिनिअरिंग या लाईन मध्ये जी आता नवीन मुलं येत आहेत, तुम्ही पण या काही वर्षांपूर्वी या फील्डमध्ये आलात, पण आता जी नवीन मुलं येतात तर त्यांना काय सल्ला द्याल? एक ही गोष्ट घेऊन तुम्ही या फील्डमध्ये नक्की या, तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिस. तुम्ही जर जेवढी जास्त प्रॅक्टिस बाहेर करत असाल, जेवढा एक्सपिरियन्स तुम्हाला बाहेरून मिळत असेल तेवढं चांगलं, आणि तो एक्सपिरियन्स घेऊनच या. तुम्ही विदाऊट एक्सपिरियन्स जर येत असाल तर तुम्हाला त्याच्यात काही खरं नाही. बरोबर. कारण की क्लायंट कसा मिळेल हे आपण आधी नाही सांगू शकत. क्लायंट आपण चूज नाही करत, क्लायंट आपल्याला चूज करतो. त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्यासोबत कसं बिहेव करावं लागतं हे आपण त्या जुन्या एक्सपिरियन्स मधून शिकत असतो. बरोबर. दुसरं, ओव्हरऑल आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत. आपण जेव्हा म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इतकी चालू आहे संपूर्ण भारतामध्ये, अगदी रोड्स पासून असेल, डॅम्स पासून असेल, अगदी घरापर्यंत असेल, आपल्या गावापर्यंत असेल. तर मग सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डचं फ्युचर तुम्ही काय बघता? काय वाटतं की किती स्कोप आहे यामध्ये? सिव्हिल इंजिनिअरला सर भरपूर स्कोप आहे, कारण की प्रत्येक गोष्टी नवीन येत आहेत, आणि प्रत्येकाला जे आता तसं पाहिलं तर फॉरेन कंट्रीचा आतापर्यंत जो लिव्हिंग स्टँडर्ड आहे तो आता इथे येऊन राहिला आहे. त्याच्यामुळे सर्वांचं डिझायर आहे की त्यांनाही ते पाहिजे. इथे राहून आपण पुन्हा मुंबई पण नाही, पण जे आता सध्या आम्ही कारंजामध्ये आहे किंवा अमरावतीमध्ये आहे, तर अमरावतीमध्ये जी लाईफस्टाईल आहे ती आम्हाला कारंजात पण मिळावी हे त्यांचं डिझायर आहे. तर त्यांना ते येणारच आहे, शेवटपर्यंत ते डेव्हलपिंग अपडेट येणारच आहे. बरोबर. स्कोप तर राहील. बरोबर. दुसरं, आपण मगाशी प्लॅनिंग बद्दल बोलत होतो, त्याचप्रमाणे कन्स्ट्रक्शन मध्ये सळई हा फॅक्टर महत्वाचा असतो, स्टील हे महत्वाचं असतं. तर स्टील निवडताना किंवा कस्टमरला सांगताना तुम्ही कुठले पॅरामीटर्स बघता, किंवा कसं सांगता तुम्ही की सर हे स्टील चांगलंय आणि हे स्टील वापरलं पाहिजे? बिलकुल. तर स्टील निवडताना तर सर्वात पहिले कस्टमरचं राहते रेटचा सर्वात मोठा इश्यू राहतो. तर तिथे आम्ही त्यांना कव्हर करून देत असतो किंवा रेटच्या विषयात 1-2-3 कंपन्या आहेत, तर त्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो. पण आयकॉन कडे आमचा असा टर्न येतो किंवा आयकॉन बद्दल आता ज्यांनी आयकॉन मध्ये काम केलं, माझ्या हाताखालचे जेवढेही वेंडर लोक आहेत सगळे जण आहेत, तर त्यांना ते काम करायला सोपं जाते. आणि मी आता जास्तीत जास्त कॅन्टिलिव्हर मध्ये काम करतो, तर कॅन्टिलिव्हर मध्ये मला सर्वात चांगलं स्टील आयकॉन वाटतं, त्याच्यामुळे मी आयकॉनला जास्त प्रिफर करतो. क्या बात आहे. मग पुढचा प्रश्न असा आहे की आयकॉन स्टीलच्या तुम्ही प्रॉडक्ट बद्दल सांगितलं, पण त्यांच्या सर्व्हिस बद्दल, त्यांच्या टाइमली डिलिव्हरी बद्दल किंवा ह्याच्याबद्दल काय सांगाल? काय अनुभव होता? आता मी कारंजाच्या बाहेर सुद्धा काम करतो. मी दारव्याला काम केलं एक आता, म्हणजे रिसेंटली प्रोजेक्ट चालू आहे माझा. बरोबर. तर तिथे मला कॅन्टिलिव्हर साठी 16 mm च्या वर 20 mm बार पाहिजे होता. बरोबर. तर तिथे मला इझिली जशी मी रिक्वायरमेंट सांगितली तशी मला त्यांनी अवेलेबल दिली. बरोबर. आणखीन एक असं विचारायचं होतं की इंजिनियर हा त्या शहराच्या पायाभूत विकासामध्ये किंवा ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये फार महत्वाचा रोल प्ले करतो. तुम्ही काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स यापूर्वी केलेत का? कशा प्रकारचे होते? किंवा गिव्हन अ चान्स तुम्हाला असं वाटतं की अरे इंजिनियर ह्याच्यामध्ये मेजर कॉन्ट्रीब्युट करू शकेल अशा प्रोजेक्ट्स मध्ये, जिथे इंजिनियरची मदत फार घेतली पाहिजे? गव्हर्नमेंटच्या तर कामात मी आतापर्यंत नाही गेलेलो आहोत, पण आता इच्छा आहे काही वर्षात, म्हणजे याच वर्षात थोडंसं पाऊल त्यामध्ये जाईल असं माझी इच्छा आहे. वा. तर हे होते
इंजिनियर ऋषिकेश काळे ज्यांनी आपल्याशी अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की तुम्ही आधी शिकलं पाहिजे. जी तरुण मुलं या फील्डमध्ये येणार आहेत की त्यांनी महत्त्वाचा आधी एक्सपिरियन्स घ्या. एक्सपिरियन्समुळे तुम्हाला स्वतःला एक कॉन्फिडन्स मिळेल आणि त्या फील्डमध्ये तुम्ही अतिशय चांगलं काम करू शकाल. गेल्या काही वर्षांपासून आपण अतिशय उत्तम काम करत आहात आणि आगामी काळामध्ये सुद्धा असंच काम तुमच्याकडून चांगलं घडावं या माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.